नमस्कार, मी चारुलता. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण "ती कोण होती" ही गोष्ट ऐकतोय. मागच्या भागात सदानंद त्याची ज्ञानेश्वरची समजूत घालतात, की आपण मावशीला विचारूया, "तुला कसं माहिती कोणची भाजी आवडती ते?" त्याचा पुढचा भाग 4था, "ती कोण होती?" सर्वजण डबा खाण्यासाठी बाहेर एका झाडाखाली बसतात. ज्ञानेश्वरला जशी भाजी आवडायची तशीच भाजी होती. त्याला बरं वाटलं. आईसारखं जेवण मिळालं. पण ज्ञानेश्वरच्या डोक्यातला किडा काही जाईना. त्या काकूला कसं माहिती मला कोणती भाजी आवडते? दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर सकाळी पोथी वाचायला बसला. त्याने समोर गच्चीकडे बघितले. तर कालची ती मुलगी उभी होती. दोघांची नजरानजर झाली. ती हसली, तोही हसला. नंतर त्याला ती दिसली नाही. संध्याकाळी ज्ञानेश्वरला आईचा फोन आला. "कसा आहेस बाळ? शाळा कशी आहे? कुठे राहतो? जेवायची काय सोय आहे? बाहेरचं खाऊ नको, पोट बिघडेल. असं कर, एक गॅसची शेगडी देते, भांडे पण देते. खिचडी करून खात जा." "अरे ज्ञानेश्वर, मी काय बोलते ते तू ऐकलं का?" "अगो बाई, फोन बंद नाही ना झाला? ज्ञानेश्वर, तू बोलत का नाहीस? का फोन बिघडला?" ज्ञानेश्वर म्हणाला, "आई, आई, फोन बिघडला नाहीये, चालू आहे." नीलांबरी म्हणाली, "अरे मग तू बोलत का नाही?" ज्ञानेश्वर म्हणाला, "अगं आई, तुझी रेलगाडी थांबेल तर मी बोलेल." आई, इथं राहण्याची, खाण्याची उत्तम सोय आहे. हां, एक आहे, तुझ्या हातचं जेवण ते तुझ्याच हातचं. ते मात्र मी मिस करतो. नीलांबरी आनंदाने म्हणाली, "मिस करतोस ना माझ्या हातचं जेवण? मला वाटलंच होतं." "अरे ज्ञाना, मी काय म्हणते?" आता आई परत प्रश्न विचारणार हे ज्ञानेश्वरच्या लक्षात येते. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतो, "मॉम, डॅड आहे का?" त्यांच्याशी बोलतो. आई म्हणाली, "का रे? तुला त्यांच्याशी काही वेगळं बोलायचं आहे का?" ज्ञानेश्वर म्हणाला, "मॉम, आता तुझ्याशी बोललो ना, आता त्यांच्याशी बोलतो. तू नेहमी म्हणते ना, तुम्हा बाप-लेकांची काय युती आहे का? तसं आजकाल डॅडी बोलतात, तुम्ही माय-लेकांची काय युती जमली? तुम्ही नवरा-बायको मिळून माझा फुटबॉल करतात. एक जण एकीकडून किक मारतोय, दुसरीकडून विठ्ठल किक मारतो." नीलांबरी तोंडाला पदर लावून गुदू हसायला लागते. म्हणते, "अरे काय ज्ञाना, काही पण बोलतो." बोलतच ती नवऱ्याकडे जाते व म्हणते, "द्या, तुमच्या लाडक्या लेकाचा फोन आहे." नीलांबरीने सतीशच्या हातात फोन दिला. "खाली भाजीवाला आला आहे, मी भाजी घेऊन येते." असं म्हणून नीलांबरी बाहेर गेली. सतीश म्हणाले, "हं, बोल ज्ञानू." ज्ञानू म्हणाला, "मॉम नाही ना आसपास?" सतीश म्हणाले, "नाही, ती गेली भाजी आणायला." ज्ञानेश्वर म्हणाला, "हे एक बरं झालं." सतीश म्हणाले, "का रे, तिकडे काही प्रॉब्लेम आहे का?" ज्ञानेश्वर म्हणाला, "प्रॉब्लेम तसा नाहीये डॅड, पण एक विचित्र घटना घडतीये माझ्याबरोबर." सतीश म्हणाले, "काय घटना घडतीये?" ज्ञानेश्वर म्हणाला, "डॅड, जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो, त्यावेळेस एक मुलगी गच्चीत येऊन उभी राहते." सतीश म्हणाले, "अरे, सरपंचाची मुलगी असेल." ज्ञानेश्वर म्हणाला, "मलाही तसंच वाटलं होतं, पण तसं नाही ना विठ्ठल. मी तिची चौकशी केली, पण कोणालाही तिच्याबद्दल काहीच माहिती नाही." सतीश म्हणाले, "सरपंचाच्या धाकाने कोणी बोलत नसेल."
ज्ञानेश्वर म्हणाला, "हं, असेलही तसं." पुढे तो म्हणाला, "डॅडी, मी तुला नंतर फोन करतो. माझ्या मित्राचा फोन येतोय." सतीश म्हणाले, "बरं." त्यांनी फोन ठेवला. सतीश हरीश संदीप हरीश हे ज्ञानेश्वरचे जीवाभावाचे मित्र. ते एकमेकांना सर्व काही सांगत असत. ज्ञानेश्वरने फोन उचलला म्हणाला, "हां सँडी, हरीश बोला." सँडी म्हणाला, "काही नाही रे, तू नाही तर करमत नाही. तुझे कसं चाललंय? सर्व्हिस चालू झाली का?" ज्ञानेश्वर म्हणाला, "सर्व्हिस तर चालू झाली. काम पण चांगलं आहे. सगळे लोकही चांगले आहे. पण काहीतरी खटकतं आहे." हरीशने विचारलं, "म्हणजे?" ज्ञानेश्वर म्हणाला, "मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो. हे तर तुम्हाला माहीत आहेच. मी इथे पण वाचतो. मी वाचत असताना गच्चीत एक मुलगी येऊन उभी राहते." हरीश म्हणाला, "अरे ज्ञान, तू तर म्हणाला तुझ्या रूमला बाहेरून जिना आहे." ज्ञानेश्वर म्हणाला, "अरे ह्या रूमला बाहेरून जिन्याने आलो तर रूममध्ये येतो. पण गच्ची लागून अजून एक जिना आहे. तो वाड्याच्या आतून आहे." सँडी म्हणाला, "ती मुलगी आतल्या जिन्यानं फुलं तोडायला येत असेल. यात खटकण्यासारखं काय आहे?" ज्ञानेश्वर म्हणाला, "अरे, मी त्या मुलीची इतर नोकर माणसांजवळ चौकशी केली, पण तिच्याबद्दल कोणाला काही माहिती नाही." सँडी म्हणाला, "अरे ज्ञान, तुझ्या शाळेतल्या त्या ओल्ड मॅनला विचार, त्यांना माहिती असेल." ज्ञानेश्वर म्हणाला, "अरे विचारले." ते म्हणाले, "मुलगी? सावकारांना तर मुलगी नाहीये. एकच मुलगा होता, तो पण नाही आता. वाड्यावर सावकार आणि सावकारीणच राहतात." आणि आश्चर्य म्हणजे डबेवाल्या मावशीला मी येणार आहे हे महिनाभर आधीच माहिती होतं. मला कुठली भाजी आवडते हेही माहिती. मला तर कसलाच उलगडा होत नाही. सँडी म्हणाला, "ज्ञान, हे काहीतरी वेगळंच दिसतं. जरा सावधच राहा तू." ज्ञानेश म्हणाला, "वेगळं म्हणजे?" सँडी म्हणाला, "मला तर भुताचा प्रकार वाटतो. बघ ना, तिच्याबद्दल कोणालाच कशी माहिती नाही." हरीश म्हणाला, "नुसता भुताचा नाही हं, हडळीचा वाटतो." सँडी म्हणाला, "भूत आणि हडळ यात फरक असतो का?" हरीश म्हणाला, "मग भूत जरा तरी बरं असतं, पण हडळ व्हेरी डेंजरस." सँडी म्हणाला, "तुला अशा किती भूतांचा अनुभव आहे?" हरीश म्हणाला, "अरे 2 भूतांचा तर रोजचाच अनुभव आहे." सँडीने त्याला तिथल्या तिथे बदडलं. ज्ञानेश म्हणाला, "माझ्यातर्फे पण चांगले गुद्दे दे त्याला." हरीश म्हणाला, "ज्ञान, तू तिचे पाय बघ उलटे आहेत का?" सँडी म्हणाला, "हां, हे बरोबर आहे. भुताचे पाय उलटे असतात." ज्ञानेश्वर म्हणाला, "कसं बघणार? ती साडीत असते." सँडी म्हणाला, "म्हणजे ती कधी पंजाबी ड्रेस घालत नाही?" हरीश म्हणतो, "अर्रर्र! भूत जुन्या जमान्याचं दिसतं." सँडी म्हणतो, "हरीश, आता तो मुद्दा आहे का? भूत ओल्ड फॅशनचा आहे का न्यू फॅशनचा आहे? मुद्दा काय, ती कोण आहे?" ज्ञानेश्वर म्हणाला, "आत्तापर्यंत तरी तिला साडीतच बघितलं आणि नाकात पण ते काहीतरी असतं ना बायकांच्या." हरीश म्हणाला, "शेंबूड?" ज्ञानेश्वर म्हणाला, "सँडी, लाव त्याच्या 2-4 मूर्खासारखा काही पण बोलतो." ज्ञानेश्वर पुढे म्हणाला, "लांबट काहीतरी घालतात बायका." सँडी म्हणाला, "आता तो मुद्दा आहे का? बायका नाकात काय घालतात?" हरीश म्हणाला, "अरे त्याला नथ म्हणतात. मी आत्ता Googleवर चेक केलं." हरीश म्हणाला, "ज्ञान, एक आयडिया. तू गच्चीच्या दारात पाणी सांडून ठेव. म्हणजे तिच्या पायाचे ठसे तुला मिळतील." ज्ञानेश आणि सँडी म्हणाले, "हां, ही आयडिया चांगली आहे. ज्ञान, उद्याच हे आयडिया अंमलात आण. बेस्ट ऑफ लक." दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर गच्चीच्या दारात
पाणी सांडून मग ज्ञानेश्वरी वाचायला बसतो. नेहमीप्रमाणे ती गच्चीत येते. त्याच्याकडे बघून हसते व निघून जाते. थोड्या वेळाने थोड्या वेळाने सँडीचा व हरीशचा फोन येतो. "काय ज्ञान, केला का प्रयोग?" ज्ञानेश म्हणतो, "अरे कोणते उलटे व कोणते सुलटे पावलं धरायचे हेच समजत नाही. पावलाच्या एका बाजूने बघितले तर ते उलटे दिसतात, दुसऱ्या बाजूने बघितले तरी ते उलटेच दिसतात. नक्की काय समजत नाही." हरीश म्हणाला, "नक्की हडळ." सँडी चप्पल घेऊन हरीशच्या मागे धावला. ज्ञानेश्वर पुढे मुंबईत परत आला. त्याने एम.टेक केलं सॉफ्टवेअरमध्ये. मोठ्या कंपनीमध्ये तो सर्व्हिसला लागला. तिकडचे सावकार म्हणत होते, "नको जाऊस, मी तुला त्याच्या दुप्पट पगार देतो." पण ज्ञानेश्वर म्हणाला, "माझे आई-वडील आहेत, मला जायला पाहिजे." आणि तो निघून येतो. इथेच मी 4था भाग थांबवतीये. माझी जर तुम्हाला कथा आवडली असेल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.